साईबाबा संस्थानकडं सद्यस्थितीत 514 किलो सोनं आहे. त्यापैकी सिंहासन आहे, मंदिर आहे आणि बाबांचे मुकुट हार जे आहेत यासाठी जवळपास निम्म सोनं जे आहे ते वापरात आहे. उर्वरित सोनं जे आहे ते साईबाबा संस्थानची जी ट्रेझरी आहे, लॉकरूम जे आहे त्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवण्यात आलेलं आहे. 155 किलो सोनं जे आहे ते वितळून त्याची नाणी तयार करणे, 2.5 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅमची नाणी तयार करणे हा प्रस्ताव संस्थांनी तयार केलेला होता. तो प्रस्ताव जे आहे ते माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सध्या ती न्यायप्रविष्ट आहे. जो ठरवण्याचा जो निर्णय आहे तो 2021मध्ये घेण्यात आला होता, तेव्हापासून काय न्यायालयात काय सुनावणी झाली आहे का? जो निर्णय घेण्यात आलेला होता त्याविरुद्ध जे आहे श्रीयुत कुलकर्णी, श्रीरामपूरचे कुलकर्णी जे आहेत त्यांनी न्यायालयात पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याच्यावर काही वेळ सुनावणी झालेल्या आहेत, परंतु अजून अंतिम निर्णय जो आहे तो झालेला नाही. आपण प्रस्ताव किती किलो सोनं वितरणाचा दिला होता हायकोर्टामध्ये? आपण 155 किलो सोनं जे आहे ते वितळून त्याची नाणी तयार करणे आणि नाणी जे आहे ते भक्तांना जे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो त्याचं मूल्य आकारून वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवलेला होता. किती साली हा प्रस्ताव दिला होता तेही सांगा सर. 2021ची गोष्ट किती सर्व साली हा निर्णय? एककडे जवळपास 514 किलो सोनं आहे. त्यापैकी जवळपास निम्म सोनं जे आहे बाबांचं सिंहासन, मंदिरातले जे भिंतीला लावलेलं, त्याचप्रमाणे बाबांचे मुकुट हार यामध्ये जवळपास निम्म सोनं आहे. आणि निम्म सोनं जे आहे ते संस्थांच्या लॉकरूममध्ये, स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते काळजीपूर्वक बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 155 किलो सोनं जे आहे ते वितळून त्याची 2.5 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅमची नाणी तयार करायची आणि ती भक्तांना जे आहे ते मूल्य आकारून देण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो संस्थांनी 2021मध्ये तयार केलेला होता. त्याला शासनाची मान्यतासुद्धा मिळालेली आहे. परंतु 2023मध्ये या संदर्भाने माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी पिटिशन दाखल झालेलं आहे आणि ते सध्या न्यायप्रविष्ट आहे. साईबाबांचं जे सोनं संस्थांकडे आहे ते व्यवस्थितरित्या संस्थांच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. संस्थांकडं पुरेशी जागा आहे. सोनं ठेवायला जागा नाही अशी कोणतीही बाब नाही. झालं का? सर, चांदी किती आहे आपल्या संस्थांच्या तिजोरीमध्ये? संस्थांच्या तिजोरीमध्ये जवळपास 6,600 किलो चांदी आहे. चांदीच्या बाबतीमध्ये आपण काही निर्णय घेणार आहात का? ज्या ठिकाणी आपण ती चांदी ठेवलेली आहे 6 टन, ती इमारत जवळजवळ 70 वर्षापूर्वीची आहे असा आक्षेप घेतला जातो आहे की त्याचा जो लोड आहे, इतकी जुनी इमारत आहे, एक तर मग त्याची स्वतंत्र व्यवस्था करणार का? 6 टन चांदी तिथे आहे. ही चांदी ठेवण्यासाठी जे आहे आपण स्वतंत्र स्ट्रॉंग रूम जे आहे ते बनवणार आहे. त्यासाठी समितीची मान्यतासुद्धा आम्ही घेतलेली आहे आणि तो प्रस्ताव जो आहे तो 50 लाखाच्या वर असल्यामुळं त्याची मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे. सर्वसाधारण भक्त चांदीचे शिक्के घेतात. ती चांदी 6 टन चांदी पडलेली आहे. त्यासाठी आपण वेगळा स्वतंत्र प्रस्ताव मांडणार आहात का हायकोर्टामध्ये की या चांदीचे शिक्के जे आहेत भाविकांना मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे? तदर्थ समितीमध्ये विषय ठेवून समितीच्या मान्यतेनंतर पुढील कारवाई करू आपण. ये बात चला आता. यहाँ दर्शन करने के बाद बाबा के झोले में वो भर भर के दान देते हैं. साई भक्तों की मांग थी कि हम जो डोनेशन करते हैं उसकी वो तिरुपति बालाजी के जैसे वो पॉलिसी होनी चाहिए. इसलिए साई बाबा संस्थान ने भक्तों की डिमांड से अभी नई पॉलिसी बनी है. पहले जो है कम से कम 25,000 रुपये डोनेशन देने के बाद उनको आरती की सुविधा मिलती थी. अभी जो है वो 10,000 डोनेशन देने के बाद परिवार के 5 सदस्यों को जो है एक बार की आरती की सुविधाएं जो है साईबाबा संस्थान ने उपलब्ध की है. हे एवढंच मराठीत सांगा. या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात. साईभक्तांचं सुविधासाठी जे आहे, त्यांच्या दर्शनासाठी जे आहे ते साईबाबा संस्थांचा नेहमीच प्रयत्न असतो. जे साईभक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांना सुविधा उपलब्ध करण्याची बाब जी आहे संस्थांच्या विचारधाराने होती. पूर्वी जे आहे 25,000 कमीत कमी 25,000 रुपये डोनेशन दिल्यानंतर
कुटुंबात एक परत सांगतो. सर भक्तांची मागणी होती सर. हा भक्तांच्या ते जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात. येणाऱ्या साईभक्ताचं दर्शन चांगल्या रीतीने हो, त्याला चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे श्री साईबाबा संस्थांनी नेहमी केलेला आहे. जे साईभक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांची मागणी होती की या डोनेशन दिल्यानंतरच्या सुविधा ज्या आहेत ते साईबाबा संस्थांनी निर्माण कराव्या. तर ते साईभक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील पूर्वी जे आहे कमीत कमी 25,000 रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साईभक्तांना आरती द्यायचो. आता ती सुविधा जी आहे 10,000 रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील 5 सदस्यांसाठी जे आहे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. इकडं सद्यस्थितीत जे आहे ते 514 किलो सोनं आहे. त्यापैकी सिंहासन आणि वापरामध्ये जे बाबांचे मुकुट आहेत, हार आहेत, त्याच्यासाठीचं सोनं आहे. उर्वरित सोनं जे आहे ते संस्थांची स्ट्रॉंग रूम आहे, त्या स्ट्रॉंग रूममध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पूर्वी साईबाबा संस्थांनी जे सोनं संस्थांकडे जमा आहे ते वितळून त्याचे 2.5 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमची नाणी बनवण्याचा प्रस्ताव जो आहे तो तयार केलेला होता. तो जो आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये सध्या दाखल आहे आणि तो न्यायप्रविष्ट बाब आहे. त्यामध्ये असं म्हटलं की